धर्मवीर आनंद दिघे चषक तळागाळातील जनमनाचं नाव म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे, ज्याने टेंभी नाक्यापासून आपल्या समाजकार्याची सुरुवात केली. नवरात्र उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असेल, गणपती उत्सव असेल, या उत्सवाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या सवय आणि प्रत्येकाच्या जवळ जाण्याचं काम स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं. आणि त्याचबरोबर जय भवानी जय रोहिदास महाराज महाराष्ट्र चर्मकारी सेवा संघ नवी मुंबई यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धनराज बिजोरे, केशव पहारे यांच्या वतीने थँक्यू व्हेरी मच. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक ही स्पर्धा आहे अस्तित्वाची, ही स्पर्धा आहे एक चषकाची, ही स्पर्धा आहे एकमेकांच्या विरोधाची. तर एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे पलक 11 कोपरखेडे तर दुसरीकडे किरण 11 शिरवणे. दोन्ही टीमचे एक अतिरिक्त खेळाडू किरण 11 शिरवणे टीमचा 12वा खेळाडू कृपया आमच्या कॉम बॉक्स मध्ये पोहोचवा. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कवलजीत सिंग रंधावा आणि अजिंक्य पाटील. रवी भुंबक तेज तरार गोलंदाज आहे. वर्तक नगर ठाणे परिसरातील हा खेळाडू आहे. अंपायर साई पाटील माटे यांचा इशारा येतोय. लेट्स प्लेचा फायनलचा अंतिमचा सामना. तमाम प्रेक्षकांचा नजरा या मॅच कडे लागलेत. एकीकडे व्यावसायिक संघ तर दुसरीकडे ग्रामीण संघ. एकीकडे आपण कोपरखेडे पाहू शकाल आणि दुसरीकडे शिरवणे. किरण 11 शिरवणे म्हणजेच एक व्यावसायिक संघ आणि त्याचबरोबर पलक 11 कोपरखेडे हा ग्रामीण संघ. प्रवीण काळूराम म्हात्रे यांचा संघ देखील आहेच. सामन्याला सुरुवात केली जाते. तेज तरार गोलंदाज रवी भुंबक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिलाच बॉल या फायनलचा. पहिलाच बॉल इथे स्विंग आणि मिस सुरेख गोलंदाजी ही खासियत आहे रवी भुंबकची. तेज तरार गोलंदाज आहे. वेगाला स्वार होतोय आणि यावेळेस स्वार होतोय पहिल्याच बॉलवर. डॉट बॉलची सांगता. आणि आपण पाहू शकाल धवल कुलकर्णी, ज्याने आपण पाहू शकाल IPL असेल त्याचबरोबर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आज वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी क्रिकेटर धवल कुलकर्णी यांचं आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. धवल कुलकर्णी जर पाहिलं तर मुंबई क्रिकेटचं एक मोठं नाव, अनेक नामांकित स्पर्धामध्ये देखील. सामना स्पीडअप करा. यावेळी चांगला फटका आहे. बॅकफुटला येऊन पंच केला. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. चेंडू सीमारेषा पाल कवलजीतच्या बॅट मधून येतोय. मॅक्सिमम चौकार. ठाण्याचा ढाण्या वाघ स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे याच व्यक्तीची आठवण करणारा दिवस, याच मान्यवरांना आज स्मरण्याचा दिवस आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. धवल कुलकर्णी आपण जर पाहिलं तर भारतासाठी प्रतिनिधित्व करणारे खेळाडू देखील आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. विशाल शहाच्या माध्यमातून तोपर्यंत मिळेल. कुठलीही धाव नाही मिळणार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. प्रथम श्रेणी क्रिकेट मुंबईपासून सुरुवात केली. मुंबई इंडियन प्रीमियर लीग जर पाहिलं त्या प्रीमियर लीग मध्ये देखील पाहायला मिळालं. अनेक मॅचेस देखील त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. इथे ऑन दी अप फटका चांगला आहे. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा. खूप चांगली बॅटिंग. थ्रो देखील तितकाच गफलत पाहायला मिळते. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL मध्ये देखील 2016 मध्ये गुजरात लायन्स या टीम मधून खेळले. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या वतीने देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील चांगला अनुभव आहे धवल कुलकर्णी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रवी भुंबक.
खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खडून काढलाय. चेंडू जातोय लॉंग बाउंड्री लाईनच्या जवळ आणि लाजवाब स्ट्रोक कव्वलच्या बॅट मधून. यस, क्रिकेट बोलत असेल तर तिकडे मात्र नक्की जा. आणि बाउंड्री लगत जे प्रेक्षक उभे आहेत, कृपया आपल्याला विनंती करतोय की कृपया आपण मागे सरायचं आहे, विनंती करतोय. धवल कुलकर्णी, त्याचबरोबर आपण पाहू शकाल विजयजी नाहटा साहेब हे देखील उपस्थित आहेत. द्वारकानाथजी भोईर साहेब, करण मडवी साहेब, ज्ञानेश्वरजी सुतार साहेब हे देखील उपस्थित आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका चांगला, एलिव्हेशन देखील तितकंच, पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकाल जेडीच्या माध्यमातून. लाजबाब क्षेत्ररक्षण. झेल सुटलाय पण मिळेल फक्त सिंगल. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आणि टीमची धावसंख्या विदाउट लॉस 11. अशी दमदार सुरुवात पलक 11 कोपरखैरणे टीमची. धवल कुलकर्णी जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटर देखील आहेत. आपल्या करिअरची सुरुवात 2004 पासून इंग्लंड इथून सुरुवात देखील केली, या विरुद्ध देखील खेळली गेली. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय की कृपया आपण बाउंड्री लाईनच्या मागे सरायचं आहे. त्याचबरोबर T20 ची सुरुवात देखील भारत आणि झिम्बाब्वे ही श्रृंखला झाली होती 20 जून 2016 मध्ये. तिथे देखील धवल कुलकर्णी हे आपल्याला पाहायला मिळाले. येस, या मंचावर जर पाहिलं तर शिवसेनेचे उपनेते आदरणीय विजयजी नाहटा साहेब उपस्थित आहेत. आणि ज्याप्रमाणे आनंद दिघे साहेबांचा आदर्श प्रवीण काळूराम म्हात्रे यांनी ठेवलाय, तसाच आदर्श आज विजयजी नाहटा साहेब यांचा देखील ठेवलाय. आणि अनेक वर्षाचं मार्गदर्शन देखील त्यांचा लाभलं गेलंय. विजयजी नाहटा साहेब आज मुख्य डायसवर उपस्थित आहेत. पहिलं षटक इथे संपलं गेले. पहिल्या षटकाची सुरुवात इथे दमदार झालं पाहिजे आणि दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल तसंच दशरथ पाटील आमच्या पुढे जॉईन होतील. धन्यवाद. बघूया विघ्नेश मोडवी आणि दुसरं षटक प्रगतीपथात तयार. बॉलिंग मार्कून नुकतं ज्यांचं आगमन झाले भारतीय संघाचा लोकप्रिय खेळाडू धवल कुलकर्णी. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा. तसेच IAS अधिकारी आमचे सन्माननीय विजयजी नाहटा शिवसेनेचे उपनेते. पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह आणि या मिळते म्हणजे 4 धावा. काय फटका हो, या काय क्लास केला बघूया. दमदार स्ट्रोक, अप्रतिम पॅरी, वेल मॅच्युअर स्ट्रोक. संघाची धाव संख्या झाली 16 15 15. ठाणे लोकसभा अध्यक्ष शशी यादव यांचं आगमन झालंय. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना. आणि प्रत्येक माणसाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणारा पक्ष म्हणजे शिवसेना. Yes, शिवसेना. या शिवसेना पक्षाचे शिलेदार आज या मंचावर पाहायला मिळते. इथे स्ट्रॉंग अपील केली आहे. येस, शॉर्ट पिच हुक करायचा आपण टायमिंग चुकलं बघूया. अशा प्रकारे मिस टाइम स्ट्रोक, सॉफ्ट डिसमिसल होईल का बघूया. पंच मात्र त्याच्यावर कुठल्या प्रकारचा वादंग करू नका प्लीज. आणि हा असेल डॉट बॉल. अतिशय चांगला निर्णय, अप्रतिम निर्णय बघूया. संघाची धाव संख्या 15 बिनबाद 15. अशी धुंद फुंद बेधुंद सुरुवात. शेवटची लढत, शेवटची भैरवी, शेवटची मादी आली. 2 ताकदवर टीम, एक ओपनची टीम, त्याच्यानंतर ग्रामीण टीम. शेवटी दोन्ही नवी माहिती म्हणजे 2 एकाच बापाशी 2 पोरं, शिरवणा आणि कोपरखैरणे. आणि हा चेंडू पुन्हा येच चेंडू येईल फस्लिपच्या दिशेनं आणि असेल डॉट बॉल. अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली, क्रिकेट प्रतियोगिता. दुसरीकडे ओमकार देसाई, ज्याच्या घरामध्ये भांडी कमी ट्रॉफी जास्त, झोपताना देखील उशाला बॅट घेऊन झोपणार. 365 दिवस क्रिकेट. षटक क्रमांक 2 प्रगती पदार तयार. गोलंदाजीच्या भोवळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर. आणि हा दमदार स्ट्रोक बघूया. चेंडू डीपेक्षा डोक्यावरून आणि हा षटकार. थँक्यू व्हेरी मच. त्याच दरम्यान करण देवी या मित्रमंडळाकडून प्रत्येक षटकारासाठी कवलजीत साठी पारितोषिक असेल 500 रुपयाचं काय
कॅश प्राइज दिले जाईल. आणि या मंचावर फक्त नाटासाहेब आणि धवल कुलकर्णी आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय की आपण प्लीज हा मंच खाली करा ही विनंती करतोय. संघाचे धाव संघ 21 कवलजीत याचे अफलातून फलंदाजी जबरदस्त प्रदर्शन आणि हा चेंडू आकड्यावर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा हे चेंडू जाईल थर्ड स्लिपच्या दिशेनं. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या जाऊन फैलावली 22 वर. कवलजीत बॅटिंग ऑन 22. अजिंक्य पाटील 8 to get up the count. Total score is moving 10-2 for and बिनबाद 22. तर याच दरम्यान आदरणीय सुभाषजी देसाई साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सुभाषजी देसाई साहेब यांचं आगमन झालंय आणि शिवसेना पक्षाचे शिलेदार आज या मंचावर उपस्थित आहेत. आज जर पाहिलं तर संपूर्ण हे मैदान आणि हे संपूर्ण मुख्य व्यासपीठ भगवं वादळ झालंय. कारण की शिवसेना पक्षासाठी तळागाळापर्यंत पोहोचवणारे आज सर्व नेते मंडळी आज कोपरखेड्याच्या भूमीवर अवतरलेत. त्याचं कारण आहे स्वर्गीय धर्मवीर आनंदी चषक. सर्व कडवड शिवसैनिक नुकतं जनमन म्हणजे सुभाषजी देसाई साहेब बघूया रिव्हर्स केल्याचा बघूया पण हा डॉट बॉल असेल आणि क्लीन बॉल त्रिफलाचित. उद्योग खनन आणि मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र सरकार आदरणीय सुभाषजी देसाई साहेब यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर उपनेते आदरणीय विजयजी नाहटा साहेब देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर भारतीय संघासाठी अतिशय चांगलं क्रिकेट खेळणारे मुंबई क्रिकेटचे एक प्रख्यात खेळाडू आपण पाहू शकाल धवल कुलकर्णी हे देखील मुख्य डाईसवर पाहायला मिळतात. आणि नवीन फलंदाज आणि मंचाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय की कृपया कोणीही मंचाच्या समोर उभं राहणार नाही याची दक्षता घ्या. मी कार्यकर्त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण गेम जरा स्पीडअप करा प्लीज. सामना स्पीडअप करा. प्रवीणदा पुढच्या वर्षी 5 माळ्याचा स्टेज बनवून गिफ्ट ठेवा. करी हे अप्रूव पडायला लागलाय. काय आयोजन दमदार आयोजन बघूया. आणि पहिला फलंदाज बाद पहिला गडी घालत पहिल्या विकेटचा काढता पाय. महाराष्ट्राची आणबान शान आणि आपण पाहू शकाल नवी मुंबईची एक शानाची स्पर्धा मानाची स्पर्धा म्हणजे स्वर्गीय धर्मवीर आनंदी चषक. आणि या स्पर्धेचा अंतिम सामना आपल्या समोर रंगला जातोय. एकीकडे याच कोपरखेडे गावाची टीम म्हणजेच कोपरखेडे पलक 11 कोपरखेडे म्हणजेच प्रवीण काळूराम म्हात्रे यांच्या मुलीच्या नावावर जी पलक 11 कोपरखेडे टीम खेळते. आणि त्याचबरोबर दुसरीकडे असेल ती म्हणजेच किरण 11 शिरवणे किरण मेहर आणि ज्ञानेश्वरजी सुतार यांची ही संघ देखील पाहायला मिळते. एक कडवा आव्हान कडवी मॅच. आणि नवीन गोलंदाज राहुल जोगाडिया. लेफ्ट आर्म महोदय विकेट. पहिला चेंडू पुन्हा बॅट चिकडे घेऊन बघूया. चेंडू शॉट गलीला होता बघूया. आणि अशा प्रकारे अतिशय चांगला झेल. जर डीजे आवाज सोडा जरा प्लीज. डीजे थांबा जरा. संघाला बसेल दुसरा हादरा. दुसऱ्या विकेटचा पडदान. दुसऱ्या विकेटचा काढता पाय. नवीन फलंदाज डीजे स्टॉप इट. नवीन फलंदाज राव गेले पंत आले पेशवे गेले बाजीराव आले अकबर गेले बाबर आले फडणवीस गेले ठाकरे आले. नवीन फलंदाज तयार. येस त्याच दरम्यान एक पारितोषिक आहे. लगातारच्या 3 षटकारासाठी देवेंद्र पाटील यांची कन्या राधे यांचा सुपुत्र राधे पाटील आणि विहा पाटील यांच्याकडून प्रत्येक 3 षटकारासाठी 3000 आणि हॅट्रिक साठी 3000. देवेंद्र पाटील घणसोली पैशाची लयलोट. नवीन फलंदाज जीवन. आणि एक अतिशय हिंदीतला गोड आवाज दिलीपजी पाटील. आणि पुन्हा एकदा नवीन फलंदाज बघूया. संघाच्या वजनाने तिसरा षटक घेऊन गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर राहुल जोगाडिया.
येस राहुल जोगडिया गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. नन्ना मुन्ना जादूगर ज्याने जादू मागच्या मॅच मध्ये दाखवली. गौरव बडदे इथे मात्र डान्सिंग डाऊन विकेट आणि सिंगल मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 या आकड्यावर. 2 गडी बाद 24 अशी धावसंख्या आपण पाहू शकाल. अंतिम सामना सुरू आहे. तुडुंब भरलेलं मैदान त्याचं श्रेय जात आहे प्रवीण काळूराम म्हात्रे यांना आणि आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक MK मडवी साहेब यांचं देखील आगमन झालंय. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व आज आपल्याला या मंचावर पाहायला मिळतंय. आणि इथे टॉपेज लागले, चेंडू जातोय थेट सीमारेषे लगत आणि बघता बघता सीमारेषा पार. फलंदाज आपण पाहू शकाल गौरव बडदेच्या बॅटमधून चौकार. थँक्यू व्हेरी मच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माटे Yes, अंपायर साठी. माट्यासाठी. काय परफॉर्मन्स आज. गोटी अंपायर नसला तरी माटे अंपायर ही मॅच आणि ही स्पर्धा गाजवताना दिसतोय. लाजबाब. आणि Yes, पुढच्या आणि भव्य येणाऱ्या बद्दल. अनेक वर्षापर्यंत माटे अंपायर Yes. या स्पर्धेत असेल Yes. याची ग्वाही प्रवीण काळूराम म्हात्रे यांनी दिली. जोपर्यंत एकदा जोरदार स्पर्धा टाळ्या झाल्या पाहिजे तोपर्यंत माटे माट्या अंपायर. राहील. हा आयोजकांचा शब्द आहे, आमचा नाही. गोट्या यस गेला वडारी आला आगरी. यावेळी स्विंग मिस म्हणावं लागेल. तेज तर्रार चेंडू आहे अनोख्या स्टाईल मध्ये. इथे डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 ऑन स्कोर बोर्ड. 28 धावा धाव फलकावर लागलेत. आज या मंचावर जर पाहिलं तर भगवं वादळ घुंगावतोय, कारण की हे आहे स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या स्मृतीला उजेडा देणारा दिवस. आज या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा सामना आपल्या समोर रंगला जातोय. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे असेल आणि गोलंदाजी ट्रॅकवर राहुल जोगाडिया. तेज तर्रार बॅटची टॉप एज आणि बिहाइंड विकेट कीपर लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार मिळतोय. जीवन गोपाळीला चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच. बघा ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावर का जाते. प्रत्येक वर्षी वेगवेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न. अनेक वर्षापासून गोटे अंपायर या स्पर्धेच्या अंतिम दिवशी पाहायला मिळाला. यावर्षी माटे अंपायर जो आपण पाहू शकाल गावठण गावकडून बिलॉंग करतोय आणि आज जर पाहिलं तर अतिशय चांगले अंपायरिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत हे मिकी माऊस आणि मिनी माऊस आलेल्या प्रत्येक लहान आणि मोठ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय. 3 षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज असेल. संजय कोळी यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर देवेंद्र पाटील यांच्या वतीने देखील लगातारच्या 3 षटकारांसाठी 3000 आणि हॅट्रिक साठी 3000 हे पारितोषिक कुठल्याही खेळाडूसाठी असेल याची नोंद घ्या. चांगली मॅच रंगली जाते. आपण पाहू शकाल 3 षटकांचा खेळ संपल्याने टीमची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचते. उर्वरित चौथ्या षटकासाठी शब्दांचा सम्राट आणि कॉमेंट्री क्षेत्रातील इंदुलकर महाराज. धन्यवाद विघ्ने, धन्यवाद मध्ये. आणि 18 चेंडूमध्ये 32 धावा बघूया. 2 बाद 32. चांगली परिस्थिती बघूया. सामना अतिशय रंगतदार आहे. शेवटची लढत, शेवटची भैरवी, शेवटची मांदी आली, शेवटची धुमत चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी रशिकेत कलगी तोराई यादवी रणधुंदवी रणधुमाळी रणकंदन. 2 डोक्यामध्ये घमासान येर चुरस ईर्ष्या चढावर संघर्ष अहमामिका. शेवटचा सामना, शेवटची लढत ही भैरवी. 2 तुल्यबल संघ, एक ग्रामीणचा संघ, एक ओपनचा संघ, असं ही टक्कर असेल. कोपरकरणे बनाम विपक्ष प्रतिस्पर्धी मिस्टर ओमकार देसाई, मागच्या सामन्याचा हिरो. सुभाषजी देसाई ज्यांनी
बाळासाहेबांच्या तालमीत जे अथक परिश्रम करून शिवसेना ज्याने वाढीस नेले बघे आमचे आनंदी जगे असतील अनेक मातब्बर हिरे ज्या बाळासाहेबांनी निर्माण केले आमच्या प्रवीण कालवा मात्रे कडवट कट्टोर मातोश्री समर्थक एक कडवट मावळा त्यांचं हे जबरदस्त इव्हेंट जबरदस्त अभियान क्रिकेट प्रतियोगिता क्रिकेटचा कुंभमेळा आणि हा दमदार स्ट्रोक यस काय फटका आहे बघूया चेंडू राहील डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धावा मिळतील. संघाचे धावसंख्या मुसंडीमध्ये धावांना आकार मिळते. संघाची धावसंख्या 34 35 3 5. ज्येष्ठ शिवसेना नेता त्याचबरोबर उद्योग मंत्री महाराष्ट्र शासन आदरणीय सुभाजी देसाई साहेब देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर उपनेते आदरणीय विजयजी नाहटा साहेब उपस्थित आहेत आणि आदरणीय निलेश भोसले सर हे देखील उपस्थित आहेत. मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्शन कमिटी चेअरमन आणि महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना महाराष्ट्र अध्यक्ष. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल धवल कुलकर्णी हे देखील आज या मुख्य डाईसवर उपस्थित आहेत. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं धर्मवीर आनंदीगे चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. आणि एक अप्रतिम फटका ह्यूज 6 मॅग्निफिशियंट ड्राईव्ह जबरदस्त टायमिंग आदिवासी फटका माथाडी फटका 6 धावांसाठी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 41 41. कमाल धावसंख्या अधिकतम धावांची गंगाजली धावांची गटार गंगा 41 2 बाद 41. रायना महोदय विकेट तयार आणि हा पुन्हा एकदा आहे सलग दुसरा षटकार. क्या बात आहे. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या सजली नटली फुलली खोलली भरली डवली धावसंख्या 47 47. ओनली 3 रन्स रिक्वायर्ड फॉर 50. काय बॅटिंग बघूया अफलातून प्रदर्शन एक्झिबिशन परफॉर्मन्स आणि हा जन स्वीप केला बघूया 4 धावा. यस जबरदस्त टायमिंग थोडस लेगस्टिकच्या बाहेर बघूया पुश केला डीजे. यस अजून एक पारितोषिक देखील पाहायला मिळेल. या मुख्य डायसवर जर षटकार लगवला तर महावीर हॉस्पिटलच्या वतीने 1000चा कॅश प्राइज दिले जाईल. अनेक पारितोषिक आहेत या स्पर्धेसाठी. कुठलाही खेळाडू जर या मुख्य डायसवर आपण मंचावर लगवतोय तर लगेचच 1000चा कॅश प्राइज दिले जाईल. हा फलंदाज नाही तर हा दुसरा कोरोना व्हायरस. 51 51 धावांची जबरदस्त धावसंख्या. हो पुन्हा एकदा 57. एलिव्हेशनची कमतरता जाणवली yes. आणि जीवन गोपाळेच्या या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 26 धावांचं योगदान आणि या अंतिम सामन्यामध्ये काय विस्फोटक फलंदाजी. व्हॉट अ परफॉर्मन्स बाय जीवन गोपाळे मॅन फ्रॉम कोपर खेरडे. 8 चेंडूत 26 धावांची विस्फोटक फलंदाजी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 51 51. वीस वर्ष सफल नियोजनाची, 20 वर्ष प्रेक्षकांच्या पसंतीची, 20 वर्ष सर्वांच्या सहकार्याची, 20 वर्ष सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमाची आणि 20 वर्ष धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या स्मृती जतन करण्याच्या छोट्याशा प्रयत्नाची. 20 वर्ष आहे या शिवसेना पक्षाचा झेंडा असाच डोलून ठेवणारी क्रीडा स्पर्धा म्हणजेच स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे चषक. अंतिम सामना आणि या इनिंगचा अखेरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर जेडी. पहिला बॉल राहुल जोगाडिया येतोय. पहिलाच बॉल स्विंग इन मिस म्हणावं लागेल. डॉट बॉलची सांगता होते. पहिला बॉल डॉट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 51 या आकड्यावर. आज या मुख्य व्यासपीठावर जर पाहिलं तर अतिथी मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. जणू काही शिवसेना पक्षाचे सर्व शिलेदार आज कोपरखेड या भूमीवर अवतरलेत. त्याचं कारण आहे धर्मवीर आनंदीगे चषक. यावेळेस मोठा फटका बॅकफुटला घेऊन पंच केलाय आणि या नवी मुंबईत रूम कोणाला नकोय आणि हा रूम कोण सोडणार आहे. आणि हा फटका येतोय गौरव बडदेच्या बॅट मधून. मॅक्सिमम चेंडू सीमारेषापार षटकार. $57 ऑन स्कोर बोर्ड.
वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. ज्या अपेक्षा आणि जी इच्छा होती प्रवीण काळूराम म्हात्रे यांची की एकदा तरी आपला संघ या स्पर्धेमध्ये बाजी मारेल, तेच करतोय इथे. फुल अर्लेनचा चेंडू, पंचांचा इशारा काय येईल त्याकडे देखील लक्ष असेल तोपर्यंत इथे फलंदाज काय आणि नो बॉलचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून खेळवला जातोय. फ्री हिटची संधी असेल या अनोख्या स्टाईल मध्ये. साई पाटील माटे अंपायर पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. माटे अंपायर नुसते डान्सिंग नाही, त्याचं अंपायरिंग देखील चांगलं आहे. पण गोट्याकडे हे नाही, त्याचं लक्ष पैशाकडं. कधी एकदा आमची ओटी भरतात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 59 ऑन स्कोर बोर्ड. 59 धावा. धावांचा अक्षरशः पाऊस पडताना दिसतोय या मॅच मध्ये. या वेस्ट स्विंग इन मिस. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात मात्र फलंदाज बाद होतोय. अनिकेत बॅक टू पॅव्हिलियन. फलंदाज बाद होतोय. हॅलो हॅलो. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणजेच प्रवीण दादा. हे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माटे अंपायर साठी. दर्जेदार आयोजन म्हणजेच प्रवीण दादा. प्रेक्षकांना इथे चांगली व्यवस्था म्हणजेच प्रवीण दादा. आणि दमदार आयोजनामध्ये मान्यवरांची मांदियाळी म्हणजेच प्रवीण दादा. हे व्यक्तिमत्व आज शिवसेना पक्षाचा धुरा सांभाळतोय या नवी मुंबई नगरीमध्ये. यावेळी स्टॉपेज लागले. चेंडू हवेत जातोय आणि चेंडू बघता बघता लॉंग स्टॉक बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. नशीब चा चौकार. वाडा गोट्या अंपायर. माट्या अंपायर साठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खूप चांगलं प्रदर्शन सध्याच्या घडीला आपण माटे अंपायरचं पाहायला मिळतोय. नशिबाची साथ मिळते इथे गौरव बडदेला. आणि नेहमी म्हटलं जातं किस्मत हमेशा बहादुरों को साथ देती है और इस बार किस्मत कोपर खेळणे के साथ है. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 63 धावा ऑन स्कोर बोर्ड. फुलरलेनचा चेंडू फेकून दिलाय. डिस्पॅच इट ओव्हर द मिड विकेट. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. गौरव बडदेच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषा पार. षटकार. टीमची धावसंख्या 70 वर जाऊन पोहोचते. 70 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक अखेरचं प्रगतीपथर असताना मात्र सुरेख सुरुवात म्हणावं लागेल. सुरुवात नेहमी छोटी करावी पण शेवट मात्र सोहळा बनला पाहिजे. आयुष्यात सावकाश चाला काही हरकत नाही, पण चालताना असं चाला की आपल्या कर्तृत्वाची मनमिळा स्वभावाची आणि दैदिप्यमान सोहळ्याची सोन पावळ सदैव उमटली पाहिजे. आणि तीच उमटली आहेत या स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे चषक या स्पर्धेतून प्रवीण काळूराम म्हात्रे यांची. आपण पाहू शकाल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 70. या आकड्यावर नो बॉलचा इशारा. 2 लगातारचे बीमर पाहायला मिळतात. त्यामुळेच गोलंदाजी चेंज केली जाईल आणि गोलंदाज असेल आणि 12th मॅनला देखील गोलंदाजाचं नाव माहिती नाही. रवी या पलीकडे या खेळाडूची कुठलीही माहिती आमच्यापर्यंत नाही. तर रवी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अखेरचे अजूनही 2 बॉल शिल्लक. रफिक गोलंदाजीसाठी येतोय. नो बॉलचा इशारा देखील केला जातोय. सामना स्पीडअप करा विनंती करतोय, कारण की आपण पाहू शकाल वेळेची बचत म्हणजे काळाची बचत. आपण जरी थांबलो आणि वेळ आपल्यासाठी थांबत नाही. या मुख्य डायसवर जे अतिथी मान्यवर आहेत ते देखील पुढच्या कार्यक्रमासाठी त्यांना जायचं आहे. त्यामुळेच त्यांना देखील वेळ अतिशय महत्वाचा आहे. आदरणीय विजयजी नहाटा साहेब उपनेते आहेत, ते देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर सुभाजी देसाई साहेब ज्येष्ठ शिवसैनिक आणि उद्योग मंत्री महाराष्ट्र शासन, आणि त्याचबरोबर धवल कुलकर्णी
अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आज या मुख्य डायसवर उपस्थित आहे धवल कुलकर्णी, ज्याने भारतासाठी T20 असेल, वन डे असेल, अनेक सामने देखील खेळलेत, मुंबईसाठी चांगलं क्रिकेट खेळले. तर आदरणीय सुभाषजी देसाई साहेब, ज्येष्ठ शिवसेना नेते, उद्योग मंत्री आणि त्याचबरोबर विजयजी नाहटा साहेब उपनेते हे आज उपस्थित आहेत. शिवसेना पक्षाचे अनेक शिलेदार आज या मंचावर उपस्थित आहेत. MK मडवी साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, करणजी मडवी साहेब, द्वारकानाथजी भोईर साहेब, विठ्ठलजी मोरे साहेब, अशी अनेक मान्यवर आज या मंचावर उपस्थित आहेत. शिंत्रे साहेब देखील उपस्थित आहेत. प्रमुख पाहुणे दिसत नाही, कृपया जे प्रमुख पाहुण्यांच्या मागे उपस्थित आहेत कार्यकर्ते, प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की कृपया आपण मुख्य डायसच्या खाली थांबा. शिंत्रे मॅडम देखील उपस्थित आहेत. तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, पाहू शकाल फ्री हिटची संधी असेल. गौरव बडदे स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा तडाखा. ही आहे कोपरखेडे गावाची ताकद, ही आहे कोपरखेडे गावाची धमक. ही धमक, ही ताकद या मॅच मध्ये दाखवत असताना गौरव बडदेच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा चेंडू सीमारेषा पार. षटकार 76 धावा धाव फलकावर लागलेत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. आणि जशी षटकार लागते तसे प्रवीण काळूराम म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल येते, कारण की पलक 11 कोपरखेडे म्हणजेच प्रवीण काळूराम म्हात्रे यांची कन्या पलक हिच्या नावाने ही संघ देखील या मैदानामध्ये उतरली आहे. 76 धावा अजूनही या इनिंगचा एक चेंडू शिल्लक आहे. गौरव बडदे आणि या वेळेस ओ माय गॉड, इट्स आउट ऑफ द पार्क. मिस्टर गौरव बडदे, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. संजय कोळी यांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज. आणि जाऊया अतिथी मान्यवरांच्या सन्मानाकडे, कारण की मुख्य अतिथी मान्यवर उपस्थित आहेत. आपण पाहू शकाल आज या मंचावर मान्यवरांचं आगमन देखील झालंय. आदरणीय सुभाषजी देसाई साहेब उपस्थित आहेत, शिवसेना पक्षाचे शिलेदार. आणि आज जर पाहिलं तर मंत्रीपद भूषवत असताना देखील, त्याचबरोबर आपण जाऊया सर्वात आधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या प्रतिमेला देखील पुष्प अर्पण केलं जाईल. सुभाषजी देसाई साहेब त्याचबरोबर विजयजी नाहटा साहेब यांच्या दोघांच्याही शुभ हस्ते इथे या महाराष्ट्राचे 2 व्यक्तिमत्व त्यांना इथे सलाम केला जातोय. आणि त्याचबरोबर धवल कुलकर्णी साहेब देखील उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेचं आणि या शिल्पाचं अनावरण देखील आदरणीय सुभाषजी देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. जी फीत आहे ती फीत वरती करा. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा अतिशय चांगली प्रतिमा आणि हे शिल्प, ही मूर्ती आज आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्या प्रतिमेला आदरणीय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाषजी देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्प अर्पण केलं जात आहे. खऱ्या अर्थानं आज शिवसेना पक्षासाठी अभिमानाचा दिवस आहे, कारण की आज धर्मासाठी ज्याने आपलं आयुष्य वेचलं अशा धर्मवीरांच्या प्रतिमेचं अनावरण होतोय. आणि खऱ्या अर्थानं मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थान बनवा. तर आदरणीय धवल कुलकर्णी साहेब यांचा सन्मान केला जाईल. त्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहू शकाल, मॅच सुरू करा. यस, या स्पर्धेचे
सर्वा मुख्य आयोजक प्रवीण काळूराम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आज जर पाहिलं भारतीय संघासाठी अतिशय चांगलं आणि त्याचबरोबर त्याआधी आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाजी देसाई साहेब यांचा सन्मान या मंचावर केला जाईल. मायेची उबदार शाल, प्रेमाचं, सौंदर्याचं, आपुलकीचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा सन्मान या मंचावर केला जाईल. शिवसेना पक्षाचे शिलेदार आणि त्याचबरोबर असेल ज्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामनात, तनातनात आणि जनाजनात ज्यांचं प्रतिमा आहे ती प्रतिमा म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची ही प्रतिमा आपल्याला भेट करून आपला सन्मान केला जातोय. आज जर पाहिलं तर शिवसेना पक्षाचे शिलेदार, शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मंत्री सुभाजी देसाई साहेब यांचा सन्मान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेने सन्मान केला जातोय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं धर्मवीर आनंद दिघे चषक या स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे देखील प्रतिमा देखील त्यांना अर्पित केली जाते. आपण पाहू शकाल. त्याचबरोबर या नवी मुंबई जर पाहिलं तर तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसेना पक्षाचं पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं तर असेल तर IAS ऑफिसर असून देखील शिवसेना पक्षासाठी खूप चांगलं काम करणारे सुरुवात झाली आदरणीय विजय साहेब यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल. मायची उबदार शाल, प्रेमाचं, सौंदर्याचं, आपुलकीचं आणि या कोपरखेळणे गावाच्या परंपरेचं पुष्प अर्पण करून त्यांचा देखील सन्मान केला जातोय. त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा प्रतिमा देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना समर्पित केली जाते. त्याचबरोबर आपण पाहू शकाल स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांची देखील प्रतिमा त्यांना भेट म्हणून दिली जाते. आणि त्याचबरोबर भारतीय संघासाठी अतिशय चांगलं क्रिकेट खेळणारे, मुंबई क्रिकेटसाठी मुंबई इंडियन्स असेल, गुजरात लायन्स असेल, अशा अनेक संघासाठी क्रिकेट खेळणारे, IPL असेल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाचे खेळाडू धवल कुलकर्णी साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्या मुंबईसाठी आणि मुंबई मध्ये धवल कुलकर्णी या खेळाडूंना देखील आपण अनेक वर्ष पाहिलं. त्यांच्याशी देखील चर्चा करूया आपण, कारण की आज वेळात वेळ काढून आज उपस्थित राहिला आणि या स्पर्धेच्या निमित्तानं प्रमुख आयोजक प्रवीण काळूराम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान देखील केला जातोय. आणि धवल कुलकर्णी यांची मुलीच नाही तर मुलं देखील फॅन्स आहेत हे दाखवून देतोय. आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या प्रतिमेचं देखील आणि त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रतिमा देखील आज या स्पर्धेच्या निमित्तानं बहाल केली जाते. आपण पाहू शकाल धवल कुलकर्णी साहेब देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर निलेश भोसले साहेब देखील उपस्थित आहेत. मुंबई विद्यापीठ पुरुष क्रिकेट संघाचे निवड समिती अध्यक्ष आहेत. त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल. निलेश भोसले साहेब यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. यस, निलेशजी भोसले मुंबई विद्यापीठाचे पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्ष पदी नेमणूक झाली आहे. आणि आपण पाहू शकाल एक चांगलं व्यक्तिमत्व आज मंचावर उपस्थित आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार आहे. यस, आपण पाहू शकाल आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांना इथे प्रतिमा अर्पित केली जाते आणि आपण पाहू शकाल सर्व मान्यवरांचा इथे सन्मान देखील केला जातो. ही परंपरा आहे कोपरखेळणे गावाची, ही स्टाईल आहे प्रवीण काळूराम म्हात्रे या आयोजकांची. आणि आज या मुख्य डायसवर सर्व अतिथी मान्यवरांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. चालू असलेला सामना सुरू आहे. लगेचच आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. असतील लेजंड कॉमेंटेटर दिलीप पाटील साहेब. थँक्यू व्हेरी मच.
एक दीड आता 5-6 महिन्यानंतर येणार आहे. पण कार्यकर्ते जे नेत्यांच्या मागे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी विनंती करतो की इलेक्शनला वेळ आहे, तुम्ही इथून जरा गर्दी बाजूला करा. हे जे कार्यकर्ते आहेत आणि जे पदाधिकाऱ्यांच्या मागे जे उभे आहेत कार्यकर्ते जे शिवसेनेवर प्रेम करणारे आहेत त्यांना मी विनंती करतोय की जरा असे मागे राहा. कारण मला दिसत नाही आहेत पाहुणे. कारण मला जी सुरुवात करायची आहे ना ती सुरुवात करायला मिळत नाही आहे. द्वारकानाथ जय हो. MK जय हो. शिवसेना का उगम जिस वक्त हुआ वो उस प्रवाह से लेकर आज का जो समंदर है वो पूरा मंजर जिन्होंने देखा है, ऐसे उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई यहाँ उपस्थित है. हम उनका तहे दिल से स्वागत करते हैं और ज़ोरदार तालियों से उनका इस्तकबाल कीजिए. ज़ोरदार तालियां होनी चाहिए. उगम से लेकर समंदर बनने तक का जो प्रवाह है उस प्रवास का पूरे अगर हिस्सेदार है जिन्होंने प्रवाह को देखा है, ऐसी शख्सियत यहाँ बैठी है और उस शख्सियत का हम तहे दिल से स्वागत करते हैं. जरा प्लीज़ ये जरा एक काम करा ना, जरा बाजूला व्हा ना, बाजूला व्हा जरा प्लीज 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 सगळे बाजूला व्हा ना. नाटा साहब शुरुआत हो रही है, जरा बाजूला प्लीज. धन्यवाद. सबूत विकेट. बहुत अच्छी गेंद थी, नकीदुल्ली गेंद थी, थोड़ी धीमी रफ्तार से फेंकी थी. बल्लेबाज की समझ में नहीं आया, थोड़ा सा चकमा खाया, बल्ला पहले आया, गेंद बाद में निकल गई, अंगड़ाई लेती हुई विकेट कीपर के दस्तानों में जाके गिरी. इस तरह कोई इस गेंद पे कोई रन नहीं बना. थोड़ी सी हावी होती हुई चक्रों की टीम और थोड़ी मायूसी की कगार पे जाती हुई बल्लेबाज की टीम में चले जाने. यहाँ से विकेट. बहुत ही अच्छी फ्लिक ज़रूर था लेकिन कोई रन नहीं बना. इस ओवर की समाप्ति हो चुकी. एक ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 3 बगैर कोई विकेट खोए. जीत का लक्ष्य उनको बहुत ही कड़ाई से पार करना है. अतिशी बल्लेबाजी करनी है. आपको जब तक धुआंधार आक्रामक बल्लेबाजी नहीं करोगे तब तक आपको जीत का लक्ष्य पार नहीं करोगे. ये तो आप तो जानते हैं कि क्रिकेट और राजनीति में बहुत फ़र्क है. लेकिन राजनीति में क्रिकेट छक्के मारिए चौके मारिए लेकिन नतीजा आपको 5 साल बाद दिखाई देता है. लेकिन इस सीमित ओवर के मैचों में चंद ओवर के बाद आपको नतीजा दिखाई देता है. तो ये राजनीति और क्रिकेट का ये अलग अलग पहलू और अलग अलग खेल के ये नज़रिए है. एक ओवर की समाप्ति हो चुकी है. टीम का स्कोर है बगैर कोई विकेट खोए 3 रन. ये मैं ज़रा प्लीज़ ज़रा एक काम करा, ज़रा थोड़े बाजूला व्हा ना. विठ्ठल राव लक्ष्य असू द्या. नवयुवा खिलाड़ी, क्रिकेट की एक वो अहमियत, क्रिकेट की वो धरोहर, क्रिकेट की वो शख्सियत, क्रिकेट की वो बुलंद हैसियत जिसको कहते हैं धवल कुलकर्णी, यह उपस्थित है. और सबसे बड़ा अच्छा प्रोटोकॉल वही इस्तेमाल कर रहे हैं. मास्क लगा के इत्मीनान से मैच का मजा ले रहे हैं. मास्क ज़रूरी है, थोड़ी सी मजबूरी है, पल भर की दूरी है, ये तो ज़रूरी है. दूसरी ओवर की पहली गेंद, 3 रन संख्या बनी है. गेंदबाजी नकीतुली हो रही है. बल्लेबाज सिर्फ देख रहा है, लुकिंग टोक्यो गोइंग लंदन देख रहा है वाशी की तरफ और गेंद जा रही है काशी की तरफ. इस तरह का शॉट नहीं होना चाहिए. क्रिकेट में बिल्कुल सटी हुई गेंदबाजी होती है ज़रूर है लेकिन आपकी आखिरी वक्त तक नज़र डटे रहनी ज़रूरी है. सटीक लाइन रेंज पे जब गेंदबाजी आती है तो बल्लेबाज का एक ही मकसद होता है कि बल्ले के बीच गेंद को धकेले. ये चले दानी यहाँ से विकेट. बहुत ही अच्छी गेंदबाजी, बिल्कुल प्रशंसनीय गेंदबाजी. सटीक लाइन और लाइन पे गेंदबाजी हो रही है और बिल्कुल प्रयास कर रहे बल्लेबाज को आक्रामकता से खेलने का लेकिन उससे असफलता मिलती हुई. और फिर आक्रमण के लिए तैयार गेंदबाज स्वप्निल. धन्यवाद. विकेट. इस बार गेंद हवा में और शॉट गली की तरफ. ये पहला विकेट का पतन हुआ. 1 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर है 3 रन. बस अच्छी बात यह है कि ये जो मैच आपके सामने जो सीधा प्रक्षेपण हो रहा है, वो सीधा जो प्रसारित हो रहा है, उसकी जो धनराशि है, मेरी बगल में 2 पैकेट है. मैं सोचता हूँ कि इसको लेके मैं उड़ जाऊँ ताकि फिर मैच का मज़ा ही नहीं रहेगा. ये बगल में 2 धनराशि 2 पैकेट भरे हुए हैं यहाँ पे और ये पकड़ के रखा है मेरे बंदे ने कि यार मैं कहीं इसको ले ना उड़ जाऊँ. तो ये 1 विकेट का पतन हो चुका है और 1 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर है सिर्फ 3 रन. लक्ष्य बहुत बहुत कठिन है. डगर पनघट की. अब देखना है किस तरह की डगर को आप इस्तेमाल बल्लेबाजी से अपने पक्ष में कर लेते. इक्के दुक्के से रनों की बढ़ोतरी करोगे तो मज़ा नहीं आएगा. आपको चाहिए छक्के चौके. जब तक आप आतिशी बल्लेबाजी नहीं करोगे तब तक विजय का लक्ष्य आप पार नहीं कर पाओगे. तो इस तरह से 4 रन संख्या बनी है 1 विकेट के नुकसान के बाद. धीमी धीमी रफ्तार से
गेंदें कम हो रही है, बल्लेबाजों की आतिशी यहाँ देखने को नहीं मिल रही है। लेकिन कभी भी क्रिकेट कहते हैं ना, क्रिकेट आतिशी नहीं, क्रिकेट अनिश्चितों का खेल है। क्रिकेट इज अ गेम ऑफ चांस। संभव और असंभव के भंवर में फंसा हुआ है क्रिकेट। जो चीज़ संभव लगती है वो अचानक असंभव होने लगती है। और कई ऐसे किस्से हैं जो क्रिकेट में आपने देखे, अंतर्राष्ट्रीय हो, राष्ट्रीय हो, चाहे खेतों खलियानों में खेले जाने वाला क्रिकेट हो, छोटे कस्बों में खेले जाने वाला क्रिकेट क्यों ना हो, उसमें भी ऐसे संभव असंभव क्रिकेट के नज़ारे देखने को मिलते हैं। बहुत ही उम्दा शॉट, गेंद हवा में जा चुकी है और मुझे लगता है ये आसान सा कैच। ये दूसरे विकेट का पतन हुआ, रन संख्या बनी है 4। और अच्छी बात ये है, बेचारे जरा यहाँ पे माइक लेके बैठ जाना, मुझे कुछ सवाल जवाब करने हैं, क्योंकि जब तक सवाल जवाब ना हो तो वार्तालाप में मज़ा नहीं आता। वार्तालाप नहीं हो तो टीवी पे भी डिबेट नहीं होती ना आजकल, और बड़े बड़े नेता बैठे हैं यहाँ पे, वार्तालाप ज़रूरी है। और सबसे बड़ी बात, अगर मेरी बगल में कोई ना हो तो मुझे फिर सवाल किससे पूछूं मैं? यहाँ तो नहीं पूछ सकता क्योंकि इसके हाथ में पैसों का बड़ा पैकेट है, ये तो मुझे देने वाला नहीं है। प्रवीण बहुत खुश है क्योंकि उनकी टीम जीती जा रही है। वो बहुत ही शातिर है। राजनीति नहीं करते लेकिन शातिर जरूर है। राजनीति नहीं करते। एमके, यस बिल्कुल। हेलो हेलो। तो ये टीम का स्कोर है हेलो। 4, 2 विकेटें जा चुकी है। धवल कुलकर्णी यहाँ से प्रस्थान कर रहे हैं। धवल मुबारक हो आपकी नई इनिंग के लिए, धन्यवाद। यस बिल्कुल। तो ये था 4 रन बने, सिर्फ 2 विकेटें जा चुकी है। 2 विकेटें जा चुकी है। लक्ष्य बहुत कोसों दूर है, अभी तो आपको मंजिल तय करनी है, लेकिन मंजिल बहुत ही कड़ी और मशक्कत भरी आपको ये तय करनी पड़ेगी। चले दाहिने हाथ से 2 विकेट। त्याच दरम्यान धवल कुलकर्णी साहेब आज या अंतिम सामन्यामध्ये उपस्थित राहिले, त्याबद्दल स्वर्गीय धर्मवीर आनंदी चषक या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो। थँक्यू व्हेरी मच। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो। भारतीय संघासाठी खेळणारे धवल कुलकर्णी आज या स्पर्धेतून आपली रजा घेतात, त्यासाठी त्यांचा देखील मनपूर्वक आभार मानतोय। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। रन संख्या बनी है सिर्फ 5 रन। जीत का लक्ष्य भी 18 गेंदों में 78 रन चाहिए आपको। 18 गेंदे 78 रन। लक्ष्य बहुत ही कठिन है, लेकिन कहते हैं ना कि लक्ष्य को हासिल करना है तो मेहनत ज़रूरी है। मेहनत ज़रूरी है, और जब तक मेहनत नहीं करोगे लक्ष्य को हासिल नहीं कर पाओगे। और लक्ष्य को हासिल करने के लिए मेहनत की आवश्यकता होती है, वो ज़रूरी है। अगर छक्के चौके और अगर जड़ते गए तो शायद लक्ष्य अपनी लक्ष्मण रेखा के अंदर आ सकता है, वरना आप जीत से ओझल भी हो सकते हो। लेकिन क्रिकेट में कुछ भी नहीं कह सकता। क्रिकेट इधर अनिश्चितों का खेल है, संभव असंभव के भंवर में फंसा हुआ खेल क्रिकेट है। बोल। यस, त्याच दरम्यान जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या मंचावर केला जाईल। आपण पाहू शकाल आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा मान सन्मान राखणारी क्रीडा स्पर्धा म्हणजेच धर्मवीर आनंदी चषक, आणि या स्पर्धेच्या निमित्ताने विठ्ठल मोरे साहेब यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल। शिवसेना पक्षाचे अजून एक शिलेदार आज नवी मुंबईत शिवसेना पक्ष जिवंत ठेवण्याचं काम जर केलं असेल तर विठ्ठलजी मोरे साहेब यांचं देखील मी कौतुक करतोय। अतिशय जुने जाणकार असे शिवसैनिक आज या मुख्य डायसवर उपस्थित आहेत, त्यांचा देखील मनपूर्वक आभार। आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल कार्यसम्राट नगरसेवक आणि आदरणीय शिवसेना पक्षाचे शिलेदार द्वारकानाथजी भोईर साहेब यांचाही सन्मान या मंचावर केला जाईल। जिल्हा प्रमुख आदरणीय द्वारकानाथजी भोईर साहेब यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल। अजून एक शिवसेना पक्षातील एक जुने जाणकार आणि ज्येष्ठ शिवसैनिक आणि कट्टर शिवसैनिक अशी उपाधी देखील त्यांना दिली गेली होती। आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं स्वर्गीय धर्मवीर आनंदी साहेब असतील, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांची प्रतिमा प्रदान करून त्यांचा यथोचित सन्मान या मंचावर केला जाईल। झालं। द्वारकानाथ भोईर एक ऐसी शख्सियत जैसे कि बरगद का पेड़ आप जानते हैं ना, पिंपळाचं झाड, वडाचं झाड। त्याचबरोबर शिंत्रे ताई देखील उपस्थित आहेत। मैं यहाँ पे हूँ। आपल्याला देखील विनंती करतो की शिल्पाताई यांना विनंती करतोय की शिंत्रे ताई यांचा देखील सन्मान आपल्या मंचावर करावा। शिंत्रे ताई आपल्याला विनंती करतोय, आज मुख्य व्यासपीठावर आज उपस्थित आहेत आणि महिला प्रामुख्याने या स्पर्धेसाठी प्रामुख्याने उपस्थित राहतात। त्याचं कारण आहे आपल्या बंधूवर असणारं प्रेम। आज होतोय आपल्याला साथीला साथ देणाऱ्या या महिला देखील आज उपस्थित आहे। शिंत्रे मॅडम, त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल। आणि शिल्पाताई यांना विनंती करतोय, डॉक्टर शिल्पा
म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केलं जाईल. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब त्याचबरोबर धर्मवीर आनंदीगे साहेब या दोघांच्याही एक मिनट प्रतिमा आज जरा रास्ता दे. प्रदान केली सर, जाते साहेब, प्लीज. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा प्लीज. यथोचित सन्मान या मंचावर केला जाईल. हो गया. अब एक ऐसी शख्सियत यहाँ बैठी है जिसको शुरुआत जैसे जब शिवसेना का उगम हुआ तब से लेकर जब समंदर बना और समंदर बनने तक की पूरे गवाह अगर जो कुछ है तो हमारे उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई साहब. इनके लिए मैं शेयर अर्ज करूंगा कि लहरों को साहिल की दरकार नहीं होती, लहरों को साहिल की दरकार नहीं होती, हौसले बुलंद हो तो दीवार नहीं होती. अभी तो शुरुआत हो रही है नाटा साहब, अभी धीमी धीमी रफ्तार से उफान आ जाएगा ना, उसके बाद देखिए माहौल कैसा गर्म होता है. शुरुआत नहीं कमेंट्री तो आप ही करोगे, मैं तो ऐसे ही टाइम पास हंसना हंसाना जरूरी है ना. शशी यादव उत्तर भारतीय जिल्हा संघटक आज उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मी या स्पर्धेचे सर्व प्रवीण काळूराम म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय व्यक्तींचा सन्मान या मंचावर केला जाईल. हेलो हेलो 23 23 12 गेंदे 60 रन चाहिए जीतने के लिए. झालं. अजीब सी ये शाम है, ढलता हुआ ये आज का दिन है. थोड़ी दिन के बाद आप नए साल में प्रवेश करोगे, आप तो जाएंगे. आज 2022 कोरोना है, उसका छोटा भाई अभी ओमिक्रॉन आया है. अभी ऐसे छोटे छोटे बहुत सारी ऐसे आने वाले हैं, उसको अगर आपको रोकना है तो मास्क ज़रूरी है, पल भर की मजबूरी है, 5 गज की दूरी है, फिर तो इच्छा ज़रूर पूरी है. कर 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 खेल की शुरुआत. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पाहू शकाल शिवसेने ज्येष्ठ नेते उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य सुभाषजी देसाई साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर शिवसेना उपनेते विजयजी नाहटा साहेब उपस्थित आहेत. जिल्हा प्रमुख ऐरोली द्वारकानाथजी भोईर साहेब उपस्थित आहेत. जिल्हा प्रमुख बेलापूर विठ्ठलजी मोरे साहेब उपस्थित आहेत. महिला जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे मॅडम उपस्थित आहेत. त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख MK मडवी साहेब उपस्थित आहेत. उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव उपस्थित आहेत. त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख मनोज हळदणकर साहेब उपस्थित आहेत. शहर प्रमुख विजय माने साहेब उपस्थित आहेत. युवती सेना नवी मुंबई पूनम आगवणे मॅडम उपस्थित आहेत. माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब उपस्थित आहेत. माजी नगरसेवक करणजी मडवी साहेब उपस्थित आहेत. उत्तर भारतीय ठाणे लोकसभा अध्यक्ष शशी यादव साहेब उपस्थित आहेत. समाजसेवक ठाणे मुख्तार अन्सारी साहेब उपस्थित आहेत. उपजिल्हा संघटक वैशाली घोरपडे मॅडम उपस्थित आहेत. त्याचबरोबर सातारा जावळी विधानसभा संपर्क प्रमुख एकनाथजी अंबोळे साहेब उपस्थित आहेत. उत्तर भारतीय सेना विभाग कमलेशजी वर्मा साहेब उपस्थित आहेत. समाजसेवक नामदेवजी डावरकर साहेब उपस्थित आहेत. काँग्रेसचे नेते नामदेवजी डावरकर साहेब उपस्थित आहेत. यशवंत पाटील समाजसेवक उपस्थित आहेत. शशिकला पराजुली उपजिल्हा महिला संघटक उपस्थित आहेत. त्यांनी बाळासाहेब शिंदे हे देखील शिंगे साहेब शिंत्रे मॅडम बाळासाहेब शिंत्रे सर देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील मनपूर्वक आभार. कॉमेंट्री बॉक्स जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू व्हेरी मच. 23 रन संख्या 3 विकेटों के पतन के बाद टीम का स्कोर है. सतीश रावत प्लीज बहुत अच्छी प्रवीण म्हात्रे यांच्याशी संपर्क साधा. बात की बल्लेबाज को छकाती हुई गेंद जा रही है, बिल्कुल बल्लेबाज चकमा खा रहा है, सोच रहा है कि मैं क्या करूं भी तो क्या करूं, लेकिन मजबूरी है. सटीक लाइन लेंथ जो जिस तरह से होनी चाहिए और पूरी तरह से हावी होते हुए बल्लेबाज के ऊपर और पूरी तरह से मायूस बल्लेबाज. 10 गेंदों में 60 रन की आवश्यकता, यानी 10 छक्के मारोगे तब जाके ये आपके हौसले पूरे होंगे. इस तरह से चौथे विकेट का पतन हुआ और अब तो ये लग रहा है कि सिर्फ औपचारिकता बची है और ये मजाक तौर पे क्रिकेट चल रहा है, क्योंकि जीत का लक्ष्य पूरा पलड़ा मुझे लगता है कि एक तरफ झुका हुआ नज़र आ रहा है और ये शायद अभी अंतिम क्षण तक ये पलड़ा ऐसे ही झुका रहेगा, क्योंकि 60 रनों की आपको आवश्यकता है. 10 गेंदें बची है, 9 गेंदों में अगर 6 छक्के मारोगे तो भी कुछ होने वाला नहीं है. हाँ सूरज देखिए, ये झाड़ की सरसराती हुई पत्तों के बीच में सूरज अस्त की तरफ जा रहा है. उसका कलर भी भगवा आपको दिखाई दे रहा है, गेरुआ कलर जो आपको नजर आ रहा है
ये भी है सामने। तो ये आज पूरा माहौल भगवा में हो चुका है और उस भगवे में माहौल में धन्यवाद सर। आज कोपर खैरनेच्या इतिहासातील एक अनमोल दिवस असणार आहे। आज जर पाहिलं तर समोर व्यावसायिक संघ आहे आणि पलक 11 कोपर खैरने संघ विजयाच्या उंबरठ्यावर। काय खेळलीत मुलं कोपर खैरने संघाची। धर्मवीर आनंद दिघे चषक जिंकण्याच्या दिशेने वाटचाल होताना पाहिलं मिळते। एका मागोमाग एक चांगले चेंडू टाकले जात आहेत। प्रथमतः जर पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग केली, त्यामध्ये केवल असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर गौरव असतील, जीवन असतील, तिघांनी खूप चांगली कामगिरी केली आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एक मोठं आव्हान उभं केलं आणि प्रत्युत्तरा दाखल जर पाहिलं तर आज एका गावातील खेळाडू समोर जर पाहिलं तर व्यावसायिक संघ आहे, त्यांच्या विरोधात या धर्मवीर आनंद दिघे चषकामध्ये मोठी कामगिरी, ऐतिहासिक कामगिरी होते। मॅच संपलेली नाहीये, मॅच अजूनही बाकी आहे, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय। 8 व्यावसायिक संघांचा समावेश होता, त्यामध्ये संपूर्ण भारतभरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले होते। जरा बाजूला समोर बसलेत ना ते समोर जे आहेत त्यांना बाजूला करा, जरा जागा सोडा जरा प्लीज प्लीज। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 8 ग्रामीण संघ नवी मुंबईचे होते आणि त्यामधून जर पाहिलं तर या ठिकाणी कोपर खैरने पलक 11 संघ हा अंतिम फेरीत दाखल झाला। समोर जर पाहिलं तर किरण 11 शिरवणे, ज्या संघात जर पाहिलं तर SP 11 दादर संघाचे देखील बरेचसे खेळाडू पाहायला मिळत आहेत, त्यांच्यामधील मॅच पाहतोय। या वर्षीच्या हंगामात जर पाहिलं तर गोरेगावमध्ये देखील 2 मोठ्या स्पर्धा पाहायला मिळाल्या, म्हणजे युवा सेना चषक असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर गोरेगावला हिंदू हृदय सम्राट चषक स्पर्धा देखील आरे भास्करच्या ग्राउंडवर झाली आणि तदनंतर जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी विजयाच्या दिशेने कोपर खैरने यावेळेला बिग हिट, समोरच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणखीन एक विकेट कोपर खैरने संघाला मिळते। पलक 11 कोपर खैरने। हॅलो, प्रवीण दादांच्या माध्यमातून एक मोठी क्रीडा स्पर्धा, या क्रीडा स्पर्धेला 20 वर्ष पूर्ण होत आहेत। तमाम क्रिकेट रसिकांच्या साक्षीने ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी स्वतः उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य सुभाष देसाई साहेबांना देखील क्रिकेट प्रेम तेवढंच पाहायला मिळतं। प्रबोधनच्या मैदानावर प्रबोधन T20 मात्र खूप मोठ्या प्रमाणावर नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आता नुकतंच विनस ग्राउंडवर देखील एक मोठी क्रीडा स्पर्धा पार पडली गोरेगावला। क्रिकेट प्रेम आपल्याला त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि आज खास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचं उद्योग मंत्री पदाची धुरा मात्र गेली काही वर्ष अशीच योग्यरित्या सांभाळताना त्यांना आपल्याला पाहायला मिळतं। या महाराष्ट्र राज्यात देश विदेशातील उद्योग कसे येतील हे काम मात्र उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेबांनी मात्र योग्यरित्या हाताळताना देखील पाहायला मिळालंय। आज नवी मुंबई नगरीमध्ये दाखल झालेत। आज या ठिकाणी गेली 20 वर्ष देसाई साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे धर्मवीर आनंद दिघे चषक आयोजन केलं जातं, असे शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे यांचा सत्कार सन्माननीय सुभाष देसाई साहेब यांच्या हस्ते होईल। मी विनंती करतो, पुष्पगुच्छ घ्या। शिवसेना नेते उद्योग मंत्री नामदार सुभाष देसाई साहेब, आज प्रवीण म्हात्रे यांचा देसाई साहेब वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त पण शिवसेना नवी मुंबईच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। शिवसेना नेते उद्योग मंत्री सन्माननीय नामदार सुभाष देसाई साहेब यांच्या हस्ते व शिवसेना उपनेते विजय नाटा साहेब यांच्या वतीने आज प्रवीण म्हात्रे यांचा वाढदिवस आहे। सातत्यानं शिवसेनेसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे देसाई साहेब आणि अशा कार्यकर्त्याचा या ठिकाणी वाढदिवस आहे। शिवसेना नवी मुंबईच्या वतीने देसाई साहेब नाटा साहेब यांच्या वतीने प्रवीणला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये असंच तुझ्या हातून शिवसेनेचं काम घडो आणि नवी मुंबई महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी तुला आनंद दिघे साहेबांच्या वतीने ताकद येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। धन्यवाद प्रवीण दादा काळूराव म्हात्रे यांच्या माध्यमातून लगातार 20 वर्ष ही क्रीडा स्पर्धा महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा। महेश कोटिवळे विभाग प्रमुख साहेब, मूर्ती जरी लहान असली तरी कट्टर शिवसैनिक आहे, त्याचा पण वाढदिवस मी नाटा साहेबांना देसाई साहेबांना विनंती करतो की विभाग प्रमुख महेश कोटिवळे याचा पण वाढदिवस आहे। महेश आणि अशा या कार्यकर्त्यामुळं देसाई साहेब नाटा साहेब या नवी मुंबईमध्ये शिवसेना वाढीस आलेले आहे। असे सर्व कार्यकर्ते देसाई साहेब असतील, नाटा साहेब यांच्या मार्गदर्शन, शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने ही सर्व मंडळी नवी मुंबईमध्ये काम करतात। आज त्याचा पण महेश कोटिवळे विभाग प्रमुख आहे, त्याचा पण वाढदिवस आहे आणि मी शिवसेना नेते
सन्माननीय सुभाष देसाई साहेब, शिवसेना उपनेते विजयजी नाटा साहेब, जिल्हा प्रमुख विठ्ठलराव मोरे, द्वारकानाथ भोईर, एम के मडवी, शशी यादव, भोसले साहेब, शिंत्रे मॅडम, मनोज हळदणकर, एम के करण मडवी, ज्ञानेश्वर सुतार अशा असंख्य आजी माजी नगरसेवकांचं या ठिकाणी यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. हेलो, अब समाप्ति की ओर चल रहा है मैच, राइट? नाटा साहब, ईश्वर का दिया अल्प नहीं होता, ईश्वर का दिया अल्प नहीं होता, जो टूट जाए वो संकल्प नहीं होता. हार को लक्ष्य से दूर ही रखना, हार को लक्ष्य से दूर ही रखना, क्योंकि जीत का कोई विकल्प नहीं होता, जीत का कोई विकल्प नहीं होता. कुछ वो है जो माहौल में ढल जाते हैं. आज देसाई साहब के लिए जरूरी है, क्योंकि उगम जहाँ से प्रवाह की शुरुआत हुई और ये समंदर बना शिवसेना, कुछ वो है जो माहौल में ढल जाते हैं. अरे नंतर आता तुमचे पैशाचं पाकिट माझ्याकडे आहे, कशाला जाऊन फायदा आहे? पैशाचं पाकिट मी ठेवलंय, मी घरी जाणार आहे, काही नाही मिळणार. कुछ वो है जो माहौल में ढल जाते हैं, कुछ वो है जो माहौल को ही बदल देते हैं. तो ये जरूरी है. तालियां, अरे बजाओ यार, प्रॉब्लम क्या है? ताली, कोरोना में ताली बजाने के लिए कोई प्रॉब्लम नहीं है, बजाओ.